Morning, everyone. Let's start our next question. What is departmentation? Explain based on departmentation. In organization, various types of departmentation we know. Okay, so like a common departmentation or department. कोणते असतात? ऑर्गनायझेशन मधले कॉमन डिपार्टमेंट कोणते कोणते असणार आहेत? प्रोडक्शन डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, देन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, टॅक्सेशन. ओके, असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. सो त्याच प्लेसवरती फक्त डिपार्टमेंट आणि प्रत्येकाचं इंटेन्शन वेगळं असेल. सो इट्स अ कॉमन टाइप्स ऑफ डिपार्टमेंट, बट डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन, डिपार्टमेंटेशन बाय टाइम, डिपार्टमेंटेशन बाय जिओग्राफिकल एरिया, ह्या बेसवरती आपण हा क्वेश्चन लर्न करणार आहोत. सो डिपार्टमेंटेशन मीन्स इट इज डिवाइडिंग ऑफ द लार्जर फंक्शन ऑर्गनायझेशन इनटू स्मॉलर फ्लेक्सिबल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट. आता हे डिपार्टमेंटेशन किंवा डिस्ट्रीब्युशन करण्यामागचं इंटेन्शन काय असतं? फॉर इफेक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ इच युनिट और इच डिपार्टमेंट. प्रत्येकाचं काम हे छान पद्धतीने झालं पाहिजे, राईट? त्या इंटेन्शनने काय केलं जातं तर डिपार्टमेंटेशन केलं जातं. सो डिपार्टमेंटेशन मीन्स इट इज द डिवायडेशन ऑफ डिपार्टमेंट इनटू स्मॉलर पार्ट. डिपार्टमेंट किंवा ऑर्गनायझेशनचं डिवायडेशन केलेलं आहे स्मॉलर पार्ट. Clear meaning? Departmentation means dividation of organization into smaller part, or for the purpose of flexible administrative. कशासाठी केलं जातं तर फ्लेक्सिबिलिटी येण्यासाठी किंवा इफिशियन्सी येण्यासाठी डिपार्टमेंटेशन हे केलं जातं. इट इज द ग्रुपिंग ऑफ ऍक्टिव्हिटी इनटू युनिट अँड सब युनिट विच आर नोन ॲज डिपार्टमेंट, डिव्हिजन, सेक्शन, ब्रांच एक्सेट्रा. आणि ह्या डिपार्टमेंटलाच आपण काय म्हणतोय तर डिपार्टमेंटलाच आपण डिव्हिजन असं म्हटलेलं आहे, सेक्शन असं म्हणतो किंवा ब्रांच असं आपण इथे म्हणू शकतो. द प्रोसेस ऑफ ग्रुपिंग ऑफ ऍक्टिव्हिटी इनटू युनिट फॉर द पर्पज ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन इट इज कॉल्ड द डिपार्टमेंटेशन. ओके, सो या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो? प्रोसेस ऑफ ग्रुपिंग ऑफ ऍक्टिव्हिटी इट इज कॉल्ड द डिपार्टमेंटेशन. इज इट क्लियर इंट्रो? In short, departmentation means division of organization into smaller parts. It is also known as division, unit, branch, section, etc. Clear का? Intro लक्षात आला सगळ्यांना? ओके. सो डिपार्टमेंटेशनचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. फर्स्ट, डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन. बाय आहे ना, डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन. सो प्रत्येक ह्याच्यामध्ये कॉमन येईल. काय सांगायचंय? ऑर्गनायझेशन डिवायडेड इनटू डिफरंट फंक्शन इट इज कॉल्ड डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन. पहिलं सेंटेन्स कॉमन आणि फंक्शन काय असणार आहे हे पुढे ऍड करायचे. लक्षात येते का बघा? काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकता. ऑर्गनायझेशन डिवायडेड इनटू स्मॉलर फंक्शन. आता पहिला पार्ट काय आहे आपला? फंक्शन आहे. हा काय आहे? डिपार्टमेंट. देअरफॉर सेंटेन्स काय येईल इथला ऍज इट इज बघू नका. ऑर्गनायझेशन डिवायडेड इनटू डिफरंट फंक्शन और डिफरंट डिपार्टमेंट. फंक्शनलाच आपण डिपार्टमेंट म्हणतो. सच ॲज पुढे कोणते आहेत ते ऍड करायचे. लाईक प्रोडक्शन, मार्केटिंग, फायनान्स, पर्सोनल, परचेसिंग, इंजिनिअरिंग, अकाउंटिंग, जे तुम्हाला आठवते ते सगळे इथे ऍड करायचे. क्लिअर? फर्स्ट पॉइंट काय सांगितलं सांगा मी? पहिला सेंटेन्स. बस एवढा एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. ऑर्गनायझेशन डिवायडेड इनटू स्मॉलर पार्ट ॲज पर दी फंक्शन. ॲज पर दी फंक्शन सच ॲज. आणि ते फंक्शन फक्त ऍड करायचं. क्लिअर? फर्स्ट पॉइंट क्लिअर? कन्फ्युजन आहे? नाही क्लिअर झाला? एक कॉमन सेंटेन्स पहिलं तयार करायचं. आता डिपार्टमेंटेशन म्हणजे काय बघितलं आपण? डिवायडेशन. आता इथे काय डिवाइड करतोय आपण? पहिल्या पॉइंट मध्ये फंक्शन डिवाइड करतो. So organization divide function as per the department. So organization divided as per the function. Organization divided as per the function. आता इथे function word आहे. Organization divided हे वर्डिंग कॉमन आहे आणि पुढे पॉइंट कोणता आहे तुमचा तो पुढे ऍड करायचा. क्लिअर? सो ऑर्गनायझेशन डिवायडेड as per the function such as marketing, सेल्स, इंजिनिअरिंग, अकाउंटिंग जे पुढे दिलेली हे सगळे. सोपा पॉइंट आहे, सगळ्यात इझी वाला क्वेश्चन आहे ह्या युनिट मधला. क्लिअर?
आता बाकीचे फक्त तुम्हाला मी सेंटेन्स सांगेन आणि त्याच्यामधले सब पॉइंट सांगेन की तुम्ही एक्सप्लेनेशन मला सांगायचं. पहिला पॉइंट क्लिअर झाला, पहिलं सेंटेन्स क्लिअर झालं नक्की, मग बाकीचे पॉइंट इझिली सांगता येईल. लास्ट पेज बीएमएस क्लिअर झालं का? पहिलं सेंटेन्स, सेंटेन्स लक्षात ठेवा पहिलं, म्हणजे बाकीचे सहा पॉइंट क्लिअर होते. नाही क्लिअर झाला तर विचारा. क्लिअर झालंय? लास्ट पेज गर्ल्स क्लिअर? नेक्स्ट सेकंड पॉइंट, डिपार्टमेंटेशन बाय. आता इथे मला बाय वाला आलाय, हा फक्त थोडस बाय करू नका. हा, डिपार्टमेंटेशन बाय प्रोडक्ट. सो ऑर्गनायझेशन डिवायडेड ऍज पर दी प्रोडक्ट. ऑर्गनायझेशन डिवायडेड ऍज पर दी प्रोडक्ट. मग प्रोडक्ट कोणकोणते असतात हे प्रोडक्ट तुम्ही इथे ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल प्रोडक्ट और एफएमसीजी प्रोडक्ट, वॉट एव्हर, कोणत्याही प्रोडक्टचे एक्झाम्पल तिथे मेन्शन करायचे. क्लिअर? लार्ज ऑर्गनायझेशन विथ नंबर ऑफ प्रोडक्ट फॉलो दिस मेथड ऑफ डिपार्टमेंटेशन. जसं आपल्याला माहिती आहे की एखादी मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहे, ती जस्ट प्रोड्यूस ओनली सिंगल टाइप ऑफ प्रोडक्ट? नो. एक मोठी कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, ते प्रोड्यूस व्हरायटी ऑफ प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल जर आपण एफएमसीजीचं एक्झाम्पल घेतलं, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, एक कंपनी आहे, ती सोपचं पण प्रोडक्शन घेते, देन पेस्टचं प्रोडक्शन घेते, शॅम्पूचं पण प्रोडक्शन घेते. लक्षात येते? सो देअरफॉर दीज टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन मेंटेन सच अ टाइप्स ऑफ फंक्शन, आणि असे ते मेंटेन करतात. मग आता इथे एक्सप्लेनेशन कसं येईल? ऑर्गनायझेशन डिवायडेड ऍज पर दी प्रोडक्ट. ओके, आता इथे तुमचं मार्केटिंग नाहीये, इथे तुमचं प्रोडक्ट आहे. ऑर्गनायझेशन डिवायडेड ऍज पर दी प्रोडक्ट. मग प्रोडक्ट कोणते आहेत? मग तुम्ही म्हणा शॅम्पू, शॅम्पूचं डिपार्टमेंट वेगळे, देन डिटर्जंटचं डिपार्टमेंट वेगळे, देन ऑइलचं डिपार्टमेंट वेगळे. ते डिपार्टमेंटचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने झालं? प्रोडक्टच्या नाव. आर यू गेटिंग माय पॉइंट? नक्की? व्हेरी गुड. देन नेक्स्ट आहे जॉग्राफिकल एरिया. ऑर्गनायझेशन डिवायडेड ऍज पर दी जॉग्राफिकल एरिया. पहिलं सेंटेन्स येईल ऑर्गनायझेशन डिवायडेड ऍज पर दी जॉग्राफिकल एरिया. आता जॉग्राफिकल एरिया कोणते असतात ते तुम्ही ऍड करू शकता. रुरल एरियाचं डिपार्टमेंट वेगळं, अर्बन एरियाचं डिपार्टमेंट वेगळं, सेमी अर्बन डिपार्टमेंटचं वेगळं, एक्सेट्रा. मग रुरल मध्ये जे जे प्रोडक्ट सेल करायचे आहेत ते त्या रुरल डिपार्टमेंट मध्ये असणार. अर्बन एरियामध्ये सेल करायचे जे जे प्रोडक्ट आहेत ते त्या अर्बन डिपार्टमेंट मध्ये असतात. डिपार्टमेंटचं नाव चेंज, फंक्शन चेंज. आर यू गेटिंग? नक्की? हे डाऊट असेल तर विचारू शकता. क्लिअर? खूप इझी वाला क्वेश्चन आहे, फक्त कॉन्सेप्ट लक्षात येऊ दे की काय आहे. क्लिअर? मी लिहून का नाही घेता? घेताय ना? सायमल्टेनियसली लिहा पटापट. नाही, नेक्स्ट डिपार्टमेंटेशन बाय कस्टमर. So organization divided as per the customer. Organization divided as per the customer. The organization divided its activity into department on the basis of different types of customer group. कोणते कस्टमर असतात? एकतर असतात इंडस्ट्रियल कस्टमर आणि एक असतात आपल्यासारखे कस्टमर, दॅट मीन्स जस्ट कंझ्युमर. त्याच्यामध्ये मग होलसेलर आले, देन रिटेलर आले, एक्सेट्रा. पहिलं सेंटेन्स ऑर्गनायझेशन डिवायडेड ऍज पर दी कस्टमर. ऑर्गनायझेशनल डिपार्टमेंट म्हणतात तरी चालेल. ऑर्गनायझेशनल डिपार्टमेंट डिवायडेड ऍज पर दी कस्टमर. ऍज पर दी कस्टमर. क्लिअर? फॉर एक्झाम्पल होलसेलर, रिटेलर, कंझ्युमर, इंडस्ट्रियल युजर, एक्सेट्रा. इंडस्ट्रियल युजर, एक्सेट्रा. जर काही डाऊट असेल तर विचारा. क्वेश्चन झाल्यानंतर परत रिपिटेशन तुम्हाला करायचे. क्लिअर? नक्की क्लिअर होत आहे? मागे श्वेता क्लिअर झालं? ओके, चलो नेक्स्ट पॉइंट डिपार्टमेंटेशन बाय प्रोसेस.
आता याचं पहिलं सेंटेन्स काय येईल कोण सांगेल? ऑर्गनायझेशनल डिपार्टमेंट डिवायडेड ऍज पर दी प्रोसेस. वर्ड काय आहे? प्रोसेस आहे. पहिला सेंटेन्स आपला रेडी आहे. ऑर्गनायझेशनल डिपार्टमेंट डिवाइड ऍज पर दी. पुढचा पॉइंट आहे प्रोसेस, म्हणून पुढचं वर्ड येईल प्रोसेस. सो प्रोसेस कोणते असतात बेसिकली? विविंग, देन पॅकेजिंग, लेबलिंग. अजून तुम्ही काय ऍड करू शकता? बेसिकली प्रोसेस काय काय होतात प्रोडक्ट वरती त्या पुढे ऍड करायच्या. ठीक आहे. सो ऑर्गनायझेशनल डिपार्टमेंट डिवायडेड ऍज पर दी प्रोडक्ट प्रोसेस सच ॲज पॅकेजिंग, लेबलिंग, विविंग, शिपिंग, काही प्रोसेस मध्ये ऍड करायचं. किंवा पॅकेजिंग लेबलिंग कॉमन ऍड केला तरी चालेल. पॅकेजिंग, लेबलिंग, विविंग एक्सेट्रा. डिपार्टमेंटेशन बाय टास्क फोर्स. Departmentation by task force. Then these types of departmentation involve forming a team or task force to perform a specific task. Okay. आता इथे तुमच्या डिपार्टमेंटचं नाव काय असणार आहे? टास्क फोर्स. Then these also classified into regular task and specific task. जसं डे टू डे काम करण्यासाठीचे एक डिपार्टमेंट आहे. सो सेंटेन्स काय येईल बघा? These types of department classified as per the task force. Okay, task force. For example, specific task, regular task. Specific काही कॉम्प्लिकेटेड टास्क वरती लोक काम करतात, काही डे टू डे काम करतात. That is why त्या पद्धतीने डिपार्टमेंटचे क्लासिफिकेशन होणार आहे. क्लिअर? पीपीटी कडे बघत असाल तर क्लिअर होईल असं नाही. लास्ट बेंच क्लिअर? Last point, departmentation by the time. Departmentation by the time. Organizational department classified as per the time. जसं ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या शिफ्ट असतात की नाही, डे शिफ्ट, नाईट शिफ्ट, त्या पद्धतीने त्या डिपार्टमेंटचं काम चालेल. म्हणजे डिपार्टमेंटेशन बाय टाइम हे जे डिपार्टमेंट आहे ते फक्त लोक कधी येतात, नाईट शिफ्टला किती लोक आलीत कामावरती, डे शिफ्टला किती आलीत, ओव्हर टाइम किती लोकांनी केला, याचा रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम टाइम डिपार्टमेंट करतो. सो ऑर्गनायझेशनल डिपार्टमेंट डिवाइड ऍज पर द टाइम. फॉर एक्झाम्पल, मॉर्निंग शिफ्ट, डे शिफ्ट, नाईट शिफ्ट, एक्स. Is it clear question? Take your time, recall and repeat. Let's start next question. What is span of control? Explain its types. Short question is 5 minutes complete होईल. What is span of control? Explain its type. Organization ची hierarchy we were already learned, right? Hierarchy काय आहे? Top level, middle level and lower level. So top level management decided all things like planning, policy, process, etc. सगळ्या गोष्टी कोण डिसाइड करतात? टॉप लेवल डिसाइड करतात. अँड मिडल लेवल अँड लोअर लेवल मॅनेजमेंट इम्प्लिमेंट ते. त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचं काम कोण करतंय? इम्प्लिमेंट करण्याचं काम मिडल लेवल आणि लोअर लेवल मॅनेजमेंट करत असते. ही कॉन्सेप्ट आधी लक्षात ठेव की हायरार्की काय असते, कोण काय करत. देन टॉप लेवल डिसाइड करतात. टॉप लेवल कोणावरती रिस्पॉन्सिबिलिटी देत आहे? मिडल लेवलवर. सो मिडल लेवलवरती पण रिस्पॉन्सिबिलिटी जे असते, कारण काम एक्झॅक्टली कोण करणार आहे? लोअर लेवल, राईट? लोअर लेवल आहे. आणि हे लोअर लेवलचे एम्प्लॉईज कसे हँडल करायचे याच्यावरती हा क्वेश्चन आपण लर्न करतोय. स्पॅन ऑफ कंट्रोल म्हणजे कॅपॅबिलिटी ऑफ मिडल लेवल मॅनेजमेंट. त्याच्यावरून they can handle sometime few employees, they can handle sometime lots of employees at the same time. That means large employees at the same time.
ओके, जसं आपल्याला माहित असतं की एखाद्या टीचरचं लेक्चर आहे, खूप सारे क्लासमध्ये स्टुडंट असले तरी ते लेक्चर छान होत, म्हणजे फारसं डिस्टर्बन्स होत नाही, कारण त्याची कॅपॅबिलिटी आहे, ते कॅन हँडल इझिली. काही असे टीचर असतात की कमी स्टुडंट असतील सुद्धा गोंधळ थोडासा चालू होतो, असंही तुम्हाला एक्सपिरियन्स असतो की नाही? असंही असतं. सेम दिस इज कॉल्ड द स्पॅन ऑफ कंट्रोल. याला आपण काय म्हणतोय? मी मस्ती करणार हे अशी असतो, है ना? कोणी असला, कोणतेही टीचर असू देत, आम्ही काय करणार? मस्ती करणार. लेट कम टू द पॉइंट. स्पॅन ऑफ कंट्रोल मीन्स the number of subordinates that can be managed effectively and efficiently by the superior in an organization. Superior in the sense middle level manager. जो मिडल लेवल मॅनेजर आहे तो कशा पद्धतीने लोअर लेवल मॅनेजमेंटला हँडल करतो, त्याला आपण स्पॅन ऑफ कंट्रोल असं म्हटलेलं आहे. इट सजेस्ट हाऊ द रिलेशन आर डिझाईन बिटवीन द सुपिरियर अँड सबऑर्डिनेट इन अन ऑर्गनायझेशन. सो एक रिलेशन इथे काय केलं जातं तर डिझाईन केलं जातं. हे दिलेलं आहे बघा रिलेशन. ओके, हा एक मिडल लेवल मॅनेजर आहे, त्याच्या अंडर 3 एम्प्लॉईज आहेत आणि अगेन त्या 3 एम्प्लॉईजच्या अंडर इथे 2 एम्प्लॉईज काय आहेत तर काम करतो. याला आपण म्हणतो नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द टॉल. वरती गेले ना, इन्क्रीज होत जात, म्हणून याला टॉल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हा कसा आहे? फ्लॅट. एकच आहे आणि एक एम्प्लॉईज काय करतो, एक जो सुपिरियर इन द सेन्स मॅनेजर. लक्षात ठेवा, सुपिरियर वर्डिंग यूज करतो आपण मॅनेजर. कोणता मॅनेजर आहे? मिडल लेवल मॅनेजर. ओके, सो हा मिडल लेवल मॅनेजर जो आहे, ही और शी कॅन इझिली हँडल लार्ज नंबर ऑफ एम्प्लॉईज ऍट द सेम टाइम. हा एका वेळी फक्त तिघांना हँडल करू शकतो, हा एका वेळी दोघांना हँडल करतोय, हा दोघांना हँडल करतोय, हा दोघांना हँडल करतोय, आणि हा ऍट द सेम टाइम हा एक एम्प्लॉईज आहे, हा सगळ्यांना हँडल करू शकतो. क्लियर? सो काय सांगितलंय बघा, स्पॅन ऑफ कंट्रोल टू टाइप्स, नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल अँड वाइड स्पॅन ऑफ कंट्रोल. सो नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल मीन्स, narrow span of control means a single manager or superior oversee few subordinate. Few, a single superior control or manage or oversee or supervise a few subordinate. This is called narrow span of control. So this give rise to tall organizational structure. So it is also known as tall organizational structure असं म्हटलेलं आहे. क्लिअर? नॅरो म्हणजे काय लक्षात आलं का? नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल मीन्स सुपिरियर कॅन हँडल फ्यू नंबर ऑफ सबऑर्डिनेट. फ्यू हे वर्डिंग महत्वाचं. सुपिरियर हँडल फ्यू सबऑर्डिनेट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज टॉल. टॉल, इट इज ऑल्सो कॉल्ड एज टॉल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. आता याचे काही ऍडव्हान्टेजेस दिले. क्लोज सुपरविजन, कारण कमी आहेत ना, दे कॅन इझिली सुपरवाइज करू शकेल तो. क्लोज सुपरविजन इज पॉसिबल इन नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल. देन क्लोज कंट्रोल ऑफ सबऑर्डिनेट, तो इझिली कंट्रोल करू शकतोय कारण नंबर ऑफ सबऑर्डिनेट कमी आहे. बसा खाली, माझे पाय दुखायला लागले. देन फास्ट कम्युनिकेशन, दे कॅन इझिली कम्युनिकेट टू ईच अदर. खूप सारे एम्प्लॉईज नाहीये, दे कॅन इझिली कम्युनिकेट टू ईच अदर. The manager can supervise each of the subordinate intimately. The nature of work is usually complicated. It's very important thing. When we use narrow span of control, narrow कधी यूज करतोय आपण? तुमचा टास्क जो आहे तो कसा आहे? कॉम्प्लिकेटेड आहे, थोडासा डिफिकल्ट आहे. दॅट मीन्स सुपिरियर असं नाहीये की त्याच्याकडे कॅपॅबिलिटी नाहीये. सुपिरियर हा नॅरो कधी यूज करतोय कारण तो त्या सबऑर्डिनेट कडून कॉम्प्लिकेटेड टास्क करून घेणार आहे. सुपरविजनची गरज आहे, कंट्रोलिंगची गरज आहे, कम्युनिकेशनची गरज आहे. अशा वेळी काय केलं जातं? नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल यूज केला जातो. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बिटवीन द सबऑर्डिनेट अँड देअर मॅनेजर. मोर लेअर इन हायरार्की ऑफ द मॅनेजमेंट. मोर लेअर जसं आता आपण दाखवलं टॉल आहे, दॅट इज वाय हायरार्की जास्त आहे. क्लिअर? इज इट क्लिअर ऍडव्हान्टेजेस? जाऊ म्हणा लवकर, बस झालं आता, है ना. डिसएडव्हान्टेजेस, टू मच कंट्रोल. अरे किती लक्ष देते आमच्याकडे असं वाटतं की नाही?
पापा म्हणा प्रत्येक मॅडम आम्हाला टार्गेट करतात, तो कधी कधी डिसएडव्हान्टेजेस असू शकतो मस्ती केल्यामुळे, है ना. टू मच कंट्रोल, मेनी लेवल ऑफ मॅनेजमेंट, आता लेवल इथे काय झाल्या इन्क्रीज होत गेल्या. सो दिस इज ऑल्सो डिसएडव्हान्टेजेस. हाय कॉस्ट, एम्प्लॉई जास्त आहेत, लेअर जास्त आहेत, दॅट इज वाय हिअर कॉस्ट इन्व्हॉल्वमेंट इज ऑल्सो हाय. एक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन लोअर लेवल अँड हायेस्ट लेवल, लेअर वाढत गेल्या. पहिल्या एम्प्लॉई सोबत कम्युनिकेट करायचं असेल तर त्या लेवल पार कराव्या लागतील. दॅट मीन्स एक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन लोअर लेवल अँड टॉप लेवल. Too much control over employees might hamper their original talent and creativity. It's a very important thing. जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही एक्झामचं घेऊ शकता. एक्झाम मध्ये पेपर लिहायचं असतं आपल्याला खूप सारा, आणि टीचर येऊन शेजारी उभे राहिले असते, तर तुमचं ओरिजिनल टॅलेंट बाहेर पडत नाही, थापा लावायचं होते की नाही. असं आपल्याला सवय असते ना, खूप सारा थापा लावू शकतो आपण एक्झाम मध्ये, पण टीचरच शेजारी येऊन उभे राहिले तर आपलं ओरिजिनल टॅलेंट बाहेर नाही पडत. इथे क्लोज सुपरविजन असल्यामुळे काय होतं, ओरिजिनल टॅलेंट थोडस माहित होऊ शकतं. हा, एक्सटेंडेड हायरार्की ऑफ कंट्रोल रिझल्ट इन द लॉंग टाइम इन डिसिजन मेकिंग अँड नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल प्रिव्हेंट क्रॉस फंक्शनल प्रॉब्लेम सॉल्विंग. सो दीज आर सम डिसएडव्हान्टेजेस ऑफ नॅरो. वाईड काय सांगितलंय बघा, वाईड स्पॅन ऑफ कंट्रोल मीन्स employees can handle large number of employees, large number of subordinate at the same time. Clear? Wide span of control means a single manager or superior oversee a large number of subordinate. This is also called as flat organizational structure. Flat एक आहे, नंबर ऑफ एम्प्लॉई जास्त आहे, दॅट इज बाय फ्लॅट ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. आता हा कधी अप्लाय केला जाईल सांगा बरं. तो कॉम्प्लिकेटेडला अप्लाय केला जातो नॅरो. हा कधी असेल, व्हेरी सिंपल, डे टू डे वर्क साठी. डे टू डे वर्क साठी चला, जसं आता काय आहे, मी आज कॉमर्स शिकवणार आहे, तर कॉमर्सच्या लेक्चर साठी आपण काय करू शकतो, कोणता यूज करा, वाईड यूज करा, कारण कॉमर्स त्याच्यावरती कंट्रोल करायची गरज आहे का, वी कॅन इझिली अंडरस्टूड. बट मला एखादा डिफिकल्ट प्रॉब्लेम थोडासा काय करायचंय, शिकवायचंय तुम्हाला, तर मी आधी काय करेन, नॅरो अप्लाय करेन, कारण सगळ्यांना समजणं महत्वाचं आहे. जेव्हा मी अकाउंटिंग शिकवते तेव्हा मी नॅरो हे करेन, चॉईस करेन. कॉमर्स शिकवते तेव्हा मी वाईड चॉईस. ठीक आहे, ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस कम्प्लीट करा. विल कंटिन्यू टुमॉरो फॅक्टर्स. थँक्यू.